संगमनेर, अकोले आणि काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात संगमनेर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे। 245 गावांचा या कार्यक्षेत्रात समावेश होतो। कारखान्याला 21 सदस्यांचे संचालक मंडळ आहे। या कारखान्याची 7,500 मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असून जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून संगमनेर कारखान्याची ओळख आहे। सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन व सर्वाधिक साखर निर्यात यामध्ये कारखान्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत। कारखान्यामध्ये मळीपासून अल्कोहोल निर्मिती करून एथेनॉल निर्मिती केली जाते, तसेच 3 मेगावॉट वीज निर्मिती येथे केली जाते। एकंदर सर्व बाबतीत कारखाना अव्वल ठरला आहे। संगमनेरच्या सहकार क्षेत्रात तेथील साखर कारखाना ही मातृसंस्था मानली जाते। संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यापासून तो सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली होता। त्यांच्या निधनानंतर तो बाळासाहेब थोरात यांच्याकडे आला। बाळासाहेब थोरातांनी आजतागायत या कारखान्यावरील सत्ता अबाधित ठेवली।